मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज असून त्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी जरांगेंना केलं। सरकारनं अधिसूचना जारी केली आहे। 17 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे। निघालेली अधिसूचना ही त्यांच्या मागणीनुसारच निघाल्याचं तायवाडे म्हणाले। नाशिकमधील चांदवडमध्ये सकल मराठा समाजानं जरांगे समर्थनार्थ कडकडीत बंदची हाक दिली होती। याच पार्श्वभूमीवर सर्वच व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवत मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला। मनमाडच्या नांदगावमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। बंदमुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। बाईक रॅली काढून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। यावेळी मराठा आरक्षण अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली। परभणीमध्ये जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी शहरातील बाजारपेठा व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवल्या, त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते। महाराष्ट्र बंदला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जालन्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। संपूर्ण बाजारपेठ बंद आहे। सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत महाराष्ट्र बंदची हाक दिली। जालन्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती। मराठा समाजाकडून कोंडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। गावात सकाळपासूनच सर्वच दुकानं बंद होती, तर केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहे। नाशिकच्या सटाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं। जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। पाणी कपात होण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा निम्म्यावर आलाय। बाष्पीभवनामुळे दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणी कपात मे महिन्यातच लागू होण्याची भीती निर्माण झाली आहे। मान्सून सक्रिय होण्यास विलंब झाल्यास मुंबई महानगरपालिकेला जून जुलै असे 1 ते 2 महिने 10 ते 20% पाणी कपात करावी लागू शकते। अमरावती महानगरपालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी बिलापोटी 135 कोटी रुपये थकवले। अमरावती आणि बडनेरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे आता थकलेलं बिल तातडीनं भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा देण्यात आला आहे।